नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला आपण हरतालिका तृतीया म्हणून साजरी करत असतो। आता या हरतालिका तृतीयाचा शुभ मुहूर्त काय आहे आणि हरतालिका तृतीयाचं उत्तर पूजा कशी करायची त्या संदर्भाचीच माहिती आहे। तर आता या बऱ्याच महिलांच्या कमेंट झाल्या की गर्भवती महिलांचे काय आहे, तर ते पण सुद्धा मी क्लिअर करणार आहे। कृपया करून व्हिडिओ सगळा बघा। सगळ्यात आधी तर पंचांगानुसार हरतालिकाचा शुभ मुहूर्त सकाळी 5:56 ते 8:30 आहे। आता मला माहिती आहे की फार कमी अशा महिला आहेत की ज्या या शुभ मुहूर्त म्हणजे याच शुभ मुहूर्तावर सेवा करतील, कारण कितीही म्हटलं तरी आपलं सगळं बघा सकाळी उठल्यावर आपला परपंच म्हणजे मग ते मुलांचे डबे आले किंवा मिस्टरांचे डबे आले, मग याच्यामुळे आपल्याला बघा सेवा करता येणार नाही शक्य होत। आता ह्या वेळेत नाही शक्य होत आमच्याकडून, मग तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता, फक्त राहू काळ पाळावा। होय, राहू काळ खूप महत्त्वाचा असतो आणि याचं पालन करणंही तेवढंच महत्त्वाचं असतं। राहू काळात कुठलेही शुभ आणि धार्मिक कार्य करत नाहीत। आता मंगळवारचा राहू काळ काय आहे, तर मंगळवारचा राहू काळ दुपारी 3 ते 4:30 वाजेपर्यंत आहे, तर 1.5 तासाचा हा कालावधी असतो। मग तुम्हाला काय करायचं आहे, तर 3:30 ते 4:30 पर्यंत असतो। मग तुम्हाला काय करायचं आहे, तर 3 ते 4:30 वाजेपर्यंत दुपारी तुम्हाला हरतालिकेची पूजा करायची नाही आहे। मग बाकी तुम्ही करू शकता, ठीक आहे, बाकी तुम्ही करू शकता। आता सगळेजण या गोष्टी पाळतात असं नाही आहे, पण जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही शुभ मुहूर्तावर बघा तुम्ही सेवा केली असेल तर हरतालिकेची पूजा ही भगवान शंकरांची पूजा आहे। तर बऱ्याच महिला प्रदोषकाळी जेव्हा असतो तर तेव्हा सुद्धा ही पूजा करतात। तुमची इच्छा असेल तर तुम्ही अगदी 4:30, 5, 6:30 ते 7 वाजेपर्यंत तुम्ही ही पूजा करू शकता। जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही, नाही तर मग तुम्ही दिवसभरात कधीही केली तरी चालेल, फक्त राहू काळ तुम्हाला पाळायचा आहे जो दुपारी 3 ते 4:30 वाजेपर्यंत आहे, ठीक आहे, हे समजलं असेल। आता दुसरं, हरतालिकेची पूजा उत्तर पूजा कशी करावी बघा। सगळ्यात आधी तर जी वाळूची शिवपिंड तुम्ही बनवलेली आहे तर ती तुम्हाला एखाद्या निर्मला टाकायची आहे, किंबहुना तुमच्या घरात इकडे बघा म्हणजे थोडेसे बघा मोकळी जागा असेल तर तुम्ही तिथे बघा व्यवस्थित तुम्ही टाकून देऊ शकता। दुसरं, आता बऱ्याच कमेंट अशा सुद्धा आल्या की ताई सखी आणि पार्वती वाळूची कशी बनवायची। ज्या पद्धतीने आपण तांदळाच्या गोल रास करतो तर त्या पद्धतीने तुम्ही छोट्या 2 राशी बनवायच्या आहेत वाळूच्या, तर वाळूच्या 2 राशी बनवायच्या की जेणेकरून तुम्हाला बघा सखी आणि पार्वती होईल। तर या पद्धतीने तुम्ही करू शकता। आता ताई आमच्याकडे दरवर्षी म्हणजे ज्या आमच्या सखी आणि पार्वती आहेत तर ह्या काय करायच्या, तर ह्या बघा काय करायच्या बघा, तुमच्याकडे जर त्या जर नवीन असेल म्हणजे बघा जर तुम्ही आत्ताच घेतल्या असतील तर त्या तशाच म्हणजे त्याची उत्तर पूजा करावी आणि त्या तुम्ही बघा तिकडे परत तुम्ही तुमच्या जागेवर ठेवून देऊ शकता। आता उत्तर पूजा कशी करायची, तर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर आपलं स्वतःचं सगळं आवरून नंतर परत त्या शिवपिंडीला भस्म लावून परत मग दुधाने पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे, भस्म लावून घ्यायचा आहे। ज्या काही सखी आणि पार्वती आहेत तर त्यांना सुद्धा हळद कुंकू, सखी पार्वती आहे तर त्यांना सुद्धा हळद कुंकू अक्षदा लावून तुम्ही उत्तर पूजेमधलं सामान उचलू शकता। आता ज्या काही सखी पार्वती आहेत तर त्या तुम्ही तशाच ठेवू शकता। जे काही फुलं आहेत तर ते तुम्ही निर्मला टाकून द्यायचे आहेत। दरवर्षी नवीन सखी पार्वती घ्यायची गरज नाही आहे आणि तुम्ही याच येणाऱ्या 2026ला तुम्ही वापरू शकता। या पद्धतीने तुम्हाला बघा करायचं आहे। आता उपवास कशावर सोडायचा, तर बघा सगळ्यात आधी तर प्रत्येक जातीमध्ये, प्रत्येक धर्मामध्ये, प्रत्येक गावामध्ये आपापली वेगवेगळी पद्धत असते। काही ठिकाणी असं असतं की अगदी दुसऱ्याच दिवशी म्हणजेच रात्री 12 वाजेपर्यंत बघा आज रात्री जागरण करायचं, म्हणजे रात्री 12 वाजेपर्यंत जागरण करायचं म्हणजे हरतालिकेच्या दिवशी आज, आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे गणपती बाप्पा येणारच तर तेव्हा ते जागरण करायचं आणि 12 वाजले की परत भगवान शंकरांची उपासना करायची आणि जे काही वरण भात भाजी चपाती आहे तर ते खाऊन घ्यायचं असं सुद्धा असतं। आणि काही ठिकाणी असं आहे की दुसऱ्या दिवशी फक्त दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आणि तो तुम्ही ग्रहण करू शकता। दही भाताचा नैवेद्यावरच तुम्हाला उपवास सोडायचा आहे। परत सांगते, प्रत्येक जातीमध्ये, प्रत्येक धर्मामध्ये आपापली वेगवेगळी पद्धत आहे। तुमच्याकडे जी पद्धत आहे तर ती तुम्ही फॉलो करू शकता। आता हे सगळं झाल्यावर जे काही तुम्ही सखी आणि पार्वती घेतलेले आहे तर त्याचं काय करायचं, म्हणजे त्यांच्यासाठी जे काही तुमच्याकडे आहे ना, म्हणजे आता बघा प्रत्येक जण बघा सखी पार्वतीला मिळून एकच ओटी भरतात, तर काही असं असतं की सखी आणि पार्वतीची दोघींची पण ओटी भरतात। पण अशा वेळेस काय करायचं, मग अशा वेळेस बघा तुम्ही सखी आणि पार्वतीची ओटी तुम्ही कुठल्याही सवासणीला देऊ शकता, किंबहुना तुम्ही स्वतः वापरली तरी चालेल। आता ती जी ओटी मी ती पुढच्या वर्षी वापरू शकते का, तर नाही, ती आपण
देवीची ओटी भरलेली आहे म्हणजे डबल नाही भरू शकत, पण म्हणून ती तुम्ही स्वतःही वापरू शकता किंवा कुठल्याही स्त्रीला तुम्ही ती ओटी देऊ शकता. या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. बघा, प्रत्येक गावामध्ये प्रत्येक समाजामध्ये वेगवेगळी पद्धत आहे. काही ठिकाणी अगदी 12 नंतरच उपवास सोडला जातो, तर काही ठिकाणी असं असतं की गणपती बाप्पा बसवल्यावर त्यांची प्राणप्रतिष्ठा करून नंतर आपण उपवास सोडला जातो. आणि मग आता तुमच्याकडे जी पद्धत आहे ती तुम्ही करावी. एवढंच आहे की फक्त दुसऱ्या दिवशी भगवान शंकरांना दही भाताचा नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचा आहे. आणि अर्थात भातामध्ये मीठ टाकू शकता आणि दह्यामध्ये साखर काही टाकू नका. आणि तो नैवेद्य बघा दाखवावा आणि तुम्ही तो स्वतः खाऊ शकता. आणि नंतर तुमचा उपवास सुटला किंवा जर तुम्ही गणपती बाप्पा नंतर जरी तुम्ही जेवण केलं तरी सुद्धा दही भातच खायचा आहे. आणि जो आपण बघा भगवान शंकरांना अर्पण केलेला आहे आणि नंतर तुम्हाला उपवास सोडायचा आहे. आता गर्भवती महिला, मी आधीच सांगितलं आहे की ताई तुम्हाला आधी दही भातच खायचा आहे जो आपण भगवान शंकरांना अर्पण केलेला आहे आणि नंतर तुम्हाला उपवास सोडायचा आहे. आता गर्भवती महिला, मी आधीच सांगितलं आहे की ताई माझ्याकडून एकदा मिस झालेला आहे, काही कारणांमुळे मी उपवास नाही करू शकत, मग आता परत करायचा आहे का? मी तुम्हाला आधीच सांगितलं, बघा या व्रतेचे असे नियम आहे की एकदा उपवास जर तुमच्याकडून सुटला तर तो तुम्ही परत धरू शकत नाही. आता हे किती पाळायचं, कसं पाळायचं हे प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. ज्या पद्धतीने त्या कथेत सांगितलेलं आहे त्या पद्धतीने की आपण हे व्रत कधीही बंद करायचं नाही, कधीही थांबवायचं नाही. आता चुकून माकून झालं असेल, लहान बाळ आहे किंवा मेडिकल कंडिशन असेल, तर मग अशा वेळेस फक्त तुम्ही भगवान शंकरांची सेवा करू शकता, उपासना करू शकता, बाकी काहीच नाही आहे. म्हणजे व्रतवैकल्य केल्यावर उपाशी राहूनच आपल्या नवऱ्याला दीर्घायुष्य प्राप्त होईल असं नाही आहे. कारण आता तुमची तब्येत, तुमचं बाळ हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही सेवा करताय ना, तर तुमचं अंतःकरण चांगलं आहे ना, तुमचे कर्म चांगले आहे ना, काही नाही होत. तुम्ही सेवा मात्र करू शकता. तर ठीक आहे, आजच्यासाठी इतकंच. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. परत भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.